मायबापांना विनंती करतात, तुकोबराय मी तुमच्या स्वरूपाकडे पाहूनही आलो नाही, मग मला तुमच्याकडे आल्यावर खरा गुण येणार आहे म्हणून मी आलो. आणि खरा गुण कोणतं? सुख आहे. महाराज म्हणतात देवाकडे आणि संताकडे जात वेळे जरा मधल्या गठोड्या पोटातल्या सोडून द्याव्या लागतात. आतमध्ये ज्याच्या गाठी येतात गठोडे बसलेले, माफी मागून बोलतो, माय बाप हो नागाच्या शेंड्यापासून गंध लावले काय, 15 दिवसाला पंढरीच्या वाऱ्या केले काय, काही फरक बसत नाही. फरक तेव्हाच बसत असतो, हृदय सगळं मोकळं करावं लागतं, भजन म्हणावं लागतं त्याचं. देव नाही पाहत तुमची कला आहे का काय, तुमच्याकडे धन आहे का देव पाहत नाही, तुम्ही उच्च कुळातले आहात का नीच कुळातले देव पाहत नाही. जरा माफी मागून बोलतो, तुम्ही पुरुष आहेत का स्त्री आहेत का ब्राह्मण आहेत हे सुद्धा देव पाहत नाही. देव हृदय मोकळे का हे पाहतो नाही का. तुका म्हणी मोकळे मन नारायण भोगासी भोगासी. मोकळं मन असावं लागतं तेव्हाच नारायणाचा भोग घडतो. मोकळे मन रसाळवाणी याची गुणी संपन्न, याची गुणी संपन्न, याची गुणी संपन्न. मोकळे मन रसाळवाणी याची गुणी संपन्न, याची गुणी संपन्न, याची गुणी संपन्न. मोकळे मन रसाळवाणी याची गुणी संपन्न, लक्ष्मी ऐशा भावे भाग्य जरी जावे जाणी. मोकळे मन याची गुणी संपन्न, लक्ष्मी ऐशा भावे भाग्य जावे तरी जाणी. मोकळे मन रसाळवाणी याची गुणी संपन्न. मन मोकळं पाहिजे नाही का. ज्ञानोबा सुंदर ओव्या देतात एक नाही, रसाळवाणी असावी. तुकोबारा एका जागी म्हणतात माळ घालणं कशाचं लक्ष नाही. कोणी एखादं सांच्या पारी व्हटलाव बोलीत असेल तर त्याला कळाव बाबा हे आपल्या संग येणार नव्ह, याच्या गळ्यात काय माळ आहे. कोणी एखादं वाईट वागणार असेल, हे बाह्यदर्शनी भाग झाला बरं का, मी स्पष्ट बोलालो. माळ घालणं हे बाह्यदर्शनी भक्ती आहे, ही आंतरिक दृष्टीमधली भक्ती नाहीये. तुकोबारा एका प्रमाणात म्हणतात त्याचे गळा माळ असो नसो, माळीची सुद्धा गरज नाहीये. सजनो त्याला पांडुरंग स्वतः येऊन माळ घालते, काय नवल आहे. अजून जरा पुढे बोलू का. गव्हाचा परिपाक केला तर पुरणाची पोळी बनते. गव्हावर जर प्रक्रिया योग्य केली, दळून अन्न जमावं, बारीक ठोकर. आम्ही काय पुरणाच्या पोळ्या केल्या नाही कधी, पण करणाराला माहित. उघड ढोबर ढोबर आपल्या म्हशीला चारायच्या कळण्यावनी केल्यावर पोळ्या कशा होतील. त्या पद्धतीप्रमाणे जर दळलं, पद्धतीप्रमाणे पीठ मळलं तर पुरणाची पोळी होते. तुपामध्ये घास उडवायचा, तिचा कुटका बुडवायचा, तोंडात टाकायचा, चावायची गरज पडत नाही. मी अहमदपुराकडे मुलगी दिलेली तिथं खातो म्हणून म्हणाल बरं का, आमच्याकडे काही नाही, दोन हातानं वडावं लागतात बरं का, त्याचा निंदा म्हणून नाही. पण काही पोळ्या अशा असतात बघा, गव्हावर जर प्रक्रिया केली तर दातानं पोळीला चावायची गरज नाही, एवढं गोड बनतं गव्हामधलं बरं का. गव्हाची प्रक्रिया आहे. लोखंडावर जर प्रक्रिया केली तर लोखंड एका जागी झालं तर 750 फुटाचं पाणी उचलून वरी फेकीत आहे. ही कमाल कशाची आहे? लोखंडावर प्रक्रिया केल्याची कमाल आहे. सज्जन हो, या निर्जीवाचं बोललो, जास्त उदाहरणं देत नाही, आपल्याला वेळ कमी आहे. तळपायापासनं ते डोक्याच्या शिखेपर्यंत शरीरावर प्रक्रिया करा. देव हो म्हणती ते होती. कोण म्हणलं या नश्वर शरीरानं देव होता येत नाही? पण सज्जनो, याला प्रक्रियेची गरज आहे, याला आधार पाहून नाही गरज. जरा अजून पुढे जाऊन बोलतो, ज्याला खरंच आपलं हित करायचंय त्यानं लोकांच्या नाही नादी लागावं. कोण कोण्या वाटेनं जाते आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाही. इथं वाटा बऱ्याच आहेत पण खरी वाट एकच आहे. इथं सूर्यासारखे चमकणारे असे लाईट बरेच होतो, पण ओरिजिनल सूर्य एकच आहे. इथं लोकांना शासनानं अडवलेले डबके केलेले तळे, नाथसागर, विष्णुपुरी प्रकल्प असे बरेच होतो, पण समुद्र हा समुद्रच आहे हे लक्षात ठेवावं. तसं या जगतामध्ये कोणाची वाट कशी आहे, कोणाची वाट कशी आहे काही बघण्याची गरज नाही.
संतांनी दाखवलेली वाट हीच खरी आहे. विठाला देवाकडे आपलं कल्याण चिंतावं हे बरोबर आहे, देवाकडे जावं हेही बरोबर आहे. पण सज्जनो, हल्लीच्या काळामध्ये, या काळामध्ये आपण श्रीमद भागवत कथेमध्ये ऐकत असाल त्रेतायुगातल्या कथा, द्वापार युगातल्या कथा, कोणत्या कथा. आता ती झाली ती कथा हो, मी टीकात्मक बोलत नाही. माझी कथा आता सुरू झाली 2025 ला. आपली स्वतःची कथा आता सुरू झाली. आपल्यावर परिणाम करणारे कोणते विचार आहेत हे महत्वाचं आहे. आपल्याला काल कमी आहे, टाइम कमी आहे. आता आपण तो सीझन वेगळं होतं, मोसम वेगळा होता, भक्तीचं क्षेत्र वेगळं होतं. या कलियुगामध्ये पदोपदी वाईटाचे कटोरे घेऊन तुमच्या समोर आहेत. मला तर वाटतं आता या अशा धावपळीच्या जगात वाचणंच अवघड आहे परमार्थिक विचार घेऊन. का सोपं आहे का? इथं कोणी या रस्त्याला लागायला तयार नाही. मायबाप, हा लोकाचा दोष नाही, हा समाजाचा दोष नाही, हा कलियुगाच्या हवेचा दुष्परिणाम आहे. विठाल एक प्रकार आहे. मनुष्य देहाला आलं ना, देवाशिवाय इथं दुसरा कोणी त्राता नाही, तारकच नाही. तुझं विन कोणा शरण जाऊ नारायणा. दुसरं चरण महत्वाचं आहे. ऐसा न देखे मी कोणी दुजातीही त्रिभुवनी. तुका म्हणे करा सेवा आले जीवावरी तरी. आता कोण आहे आपल्याला याच्याशिवाय? पण अडचण एक आहे. आता काय अडचण आहे? देवाकडे जावं खरंय, पण डायरेक्ट देवाची ना आपली स्वरीक लवकर होत नाही. म्हणजे ताळाला मेळच लागत नाही. आपण अंगणात जरी बसून राहिलं तरी त्याचं सुख आपल्याला तेवढं लवकर भेटत नाही. तर थोडक्यात बोलतो, ते सगळ्याचा बॉस आहे. आणि बॉस असणारी माणसं असे खाली उतरून पाया पडून गुलू बोलत नसतात. बॉस हे त्या बॉसच्या हिशोबानं राहते. अरे त्याच्या बायकोचं नाव लक्ष्मी आहे, ते काय गरीब आहे काय? आपण रोज सकाळी जिला उदबत्या लावलो फुकितो की नाही आरत्या. कोणी महालक्ष्मी मांडीते, कर्जानं बिलवर हांडी आणतंय पूर्णला जाऊन. रंगीन लाईट, आता ते फिरायची लाईट, ते आलेल्या माणसाला लक्ष्मीचे तोंड दिसतच नाही, डोळ्यात चमकते. ते कशामुळे करते माहिती की? त्याला काय पैसे जास्त झाले असणार, त्याला वाटतंय असे राळीची धूप बका बक तिच्या तोंडावर लोटली ती बका बक पैसे देती. सहज बोलालो. मला सांगा, लोक एवढं बेजार आहे. कोण उदबत्या 5-5 लावाले, गला पटकन उघडाले, बक्कन धुपटन सोडाले, खपकन लावून घ्याले. सहज निंदा नाही. हे कशासाठी लोक बेजार आहे? हे लोक पैशासाठी बेजार आहे. अरे ज्या लक्ष्मीसाठी लोक एवढे परेशान आहेत, ती लक्ष्मी आईसी जयाची दासी. तो हाते पुण्य राशी, सर्व भाविकांची तुका शरण. सर्व भाविकांची तुका शरण. जयाचे नाम पाप नाशी, लक्ष्मी आईसी जयाची दासी. सर्व भाविकांची तुका शरण. जयाचे नाम लक्ष्मी आईची तो हातेज पुंज राशी. सर्व भाविकांची तुका शरण. एवढं सांगायचं. अरे ते काय साधारण बॉस आहे काय? आपण तिच्यासाठी परेशान हो. आमच्यासारखं दिवसा वकिली कराले, संध्याकाळी भजन कराले, कोण दार्य धराले, कोण काय कराले. बरं विचार चांगले, त्याला ध्यान तरी आहे. यानं काय शेवट होणार नाही, यानं झाला तर झाला. लक्षात आहे. चला पहिली पायरी हे होता होईल ते होईल. UKG-ला LKG-ला होता होईल ते होईल. कलेक्टर होईल नाही तर न होईल. माझं बाळ बोलता येईल नाही, तसं काम झालं आपलं. सजणो, जग ज्याच्यासाठी परेशान आहे त्या लक्ष्मीला बायको म्हणून नाही स्वीकारलं. स्पष्ट बोलायलो. ते म्हणला बापा 16,108 पहिल्याच होता. तुला राहायचा असेल तर चपराशी म्हणून राहाय. मग मी काय तुला मानापानाची सवासीन म्हणून मालकीन ठेवत. ती पाय धुयाच्या दैवा पात्र झाली लक्ष्मी आईशी जयाची. अर्धांगिनी नाही, दासी. अरे लक्ष्मी ज्याच्या पायाची दासी आहे, असं भजन करावं. हे भजन
कोणतं भजन? विठ्ठल 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 हरी विठ्ठल 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 झालं ना तो परमात्मा त्या लक्ष्मीला झुगारून घरी नाही बसला. वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. रमा म्हणे कैसी नवाल परी देव भुलले वैष्णवा घरी. काय म्हणून आले इथं? अरे ज्याच्यासाठी आपण उदबत्या लावतोय ती बाई पाय धुयाली रोज तिथं. त्या बाईला सांगलं, बाई तू फक्त घोट्याच्या खालीच पाय धुयाचे, वरी सत्ता गाजवायची नाही. आपण काय बारीक विचार आहे आपला. अशा बारीक असणाऱ्या त्या लक्ष्मीच्या नादी कशाला लागावं आपण? तिची लायकी तरी आहे का देवाच्या जवळ बसायची हो? आणि जर आपण पांडुरंगाचे दास असो तर काय म्हणून तिच्या नादी लागावं? ती का त्या लेवलची का आपल्या पांडुरंगाच्या? पांडुरंगानं तिला असं बाजूला बसिलंय. मी म्हणील तेव्हा पाय चुरायचे घोट्याच्या खाली होट ऐक ना, कमाल आहे सज्जनो. असा असणारा देव मोठा देव आहे. मला हे सांगायचंय, आमच्यासारख्या रंजले गांजलेल्याला ते बिगिन धावणारा नाही. आता आपल्या अभंगाकडे येतो. बारीक माणसानं मोठ्याचा हात झोंबी मध्ये धरू नये. आपण बारीक कशामुळं? आपण देव हो, देव हो, पण वागण्यानं बारीक झालो ना, आहे की नाही सज्जनो? आचरण योग्य नसल्यामुळे आपण दीन झालो, दुबळे. कशामुळे? इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायणे. आमचं तोंड खाऊ नये ते खातय, आमचे कान ऐकू नये ते ऐकतात, आमचे पाय जाऊ नये तिथं जातात, आपलं मन विचार करू नये त्याचा 10 घंटे विचार करतय. आपलं मन झगडा लागल्यावर टाचा वरी करू करू बळजबरी जाऊन पाहतय. मग गोड भजन होऊ लागल्या चलत राहते, हे धंदा आहे त्याचा असं म्हणतय. मला सांगा, ज्ञानोबाराय फार सुंदर होईल येतात. जाऊ नये तेथ जाय, पाहू नये ते पाय, खाऊ नये ते खाय, ते विची दोष आहे म्हणून हा जीव दीन झाला. आता ऐका, देव दीनवत्सल नाही. देव काय करते? दिनायला काटा काढते. गरीब असेल ना त्याचं ते, आता माणूस मोठा, व्यक्ती मोठी, विचारही मोठे, दोनच काम करते, तिसरं काम करीत नाही. भक्ता राखे पायापाशी आणि वक्ती यायला दुर्जनाशी सारी. आपल्यासारखा आरत गाबुड्याला कसं जमतंय? वजन जाऊन जरासा धुराय काढायचा कोणाचा सांच्या पारी. पहाट 4ला काकडा सुरू झाला, 5ला जाऊन चहा का पिणं होईना तिथंही जायचंय आपल्याला. आपले सगळेच काम करायचे. आशाला तिथं कसं जमल? खेटाय झाला देवाकडे. सज्जनो, आता संसारात असाच भरणा झालाय सगळा. पाप कर्म आचरत आचरत जर होत असेल तर उगा म्हण नाही कीर्तनापुरतं, आपुला तो एक देव करून घ्यावा. अरे घ्यावा रे बाबा, पण ते झाल्यावर की आहे की नाही? समजा तुम्ही आता एवढा हार घातला आणून या लारदाच्या गादीला, तुम्हाला वाटला असेल महाराजालाच घातला, तुम्हाला वाटला असेल याला हार दिला, मग आता मया मनावर राहिला हार. तुम्ही हाराचा सत्कार घ्यायचा की नाही ते बरोबर आहे. तुम्ही देसाल हो, काही घ्यायचं की नाही ते माझ्या मनावर आहे. तुम्ही म्हणत असाल पांडुरंग माझा आहे, पण त्यानं म्हणाव ना, हे आलेलं गिराईक माझं आहे. विठ्ठल बोलतो, देव हा भक्त वत्सल आहे. भक्ताच्या व्यतिरिक्त कोणालाही किंमत देव देत येई वो विठ्ठले भक्त जन वत्सले. येई वो विठ्ठले
वत्सले पांडुरंगा भक्त वत्सल आहे, जग वत्सल नाही हा. ते एक काम करतय, आपल्या इरीचं किरियान पहिले होतं की नाही, आता आलं कोकलँड. किरियांचं टोपलं बाहेर निघालं, एकदा भरावर फेकून द्यायचं, ते मग वगळून खाली पडो खडो का वळणाच्या पलीकडे जावं, ज्याच्या त्याच्या पद्धतीनं सोय पाहायची. आपल्या इकडे तसंच आहे. आता लग्न लागल्यावर ते बिचारा कोणी जेवाया बसाय म्हणत तवर हे याच्या सोयीनच सतरंजा गोळा करालेत, काही खेटर एकड करालेत, काही बळ बसायलेत, काही अहो म्हणल्यावर बसू द्या की, ज्याची त्याची सोय. तसं देव जन्म देत आहे, उपकार केला, जन्म दिला, पण आता तू तुझ्या पायावर उभं राह. किर्यान वाटत फेकलेलं टोपलंय, आपण आपली सोय पाहायची. इथं देव का आपलं काही करीत नाही. चला आपला विषय तो नाही, पलीकडे लांब नाही जाऊ. देव ज्यानं भक्ती केली ना, मग मात्र की नाही धावे चाले मागे मागे, सुख दुःख साहे अंगे, मग करतो. पण आता मला सांगा, आपली अवस्था ती नाहीये, मग आपलं कोण? आपल्याला देवाकडे जाता येत नाही. जर आपल्या भाषेत बोलतो समजायचं कसं असतं बघा, एखादा मोठा साहेब असला की नाही, पंतप्रधान म्हणा कोणी, असं जरा लवकर कळते आपल्याला. डायरेक्ट सगळ्या लोकांचा राहते, सगळ्या लोकांना मतदान केलेलं असतंय त्याला, पण सगळ्याला भेटायला त्याला वेळ भेटत नाही. मग काय करते ते? संपर्क कार्यालय तयार करते. ते काय करते? परभणीत एक संपर्क कार्यालय, नांदेड मध्ये, मग यायनं घराने घेऊन कुठं जायचं? त्या संपर्क कार्यालयात जायचं. संपर्क कार्यालयावानानं नोंद ठेवायची. आता हे गिऱ्हाईक आले बघा, त्यानं मेल केला की ते बरोबर त्याला घेतय. मग तसं आता पांडुरंगाकडे डायरेक्ट आपल्याला जायची हिम्मत नाही, मग आपण त्याच्या संपर्क कार्यालयात जायचं. आता सांगू का, आपलं संपर्क कार्यालय, तुमचं गाव आमचं गाव, त्याचा अधिकार क्षेत्र येते फळ्यामध्ये. आपलं संपर्क कार्यालय फळ्यात आहे, त्या बॉसच्या नादी लागायचं नाही. हे जर इथला साहेब म्हणला, आपला निळ्याचा माणूस आहे, महागावचा माणूस आहे, वाईचा माणूस आहे, पांडुरंगा याचा गुणदोष पाहू नको, जसं आहे तसं याला घे, बस. याचं पत्र घेतलं की तिथं बिनशर्त हरी प्राप्तीची उपाय, हरी प्राप्तीची उपाय, हरी प्राप्तीची उपाय, हरी प्राप्तीची उपाय, हरावे संसाचे पाय, हरावे संसाचे पाय, हेडे साधती साधन, हेडे साधती साधन, हरावे संसाचे पाय, हरावे संसाचे पाय, हेडे साधती साधन, हेडे साधती साधन. देवाकडे जायचं असेल, धरावे संताचे ते पाय, हरी प्राप्तीचे उपाय. आता ऐका, संताकडे जायचं कशासाठी? देव भेटावा याच्यासाठी, दुसरं काही काम नाही संताकडे. आणि देव भेटणं कसं बघा, पावसाळ्यात पडलेलं पाणी नदीला वाहून जाईल, जमिनीत मुरल, कोठं व्हायचं ते व्हाईल, पण जिथून आलं तिथं जातं. सागरातून बाष्पीभवन होऊन ढग तयार झाले, ते पडल्यावर ते राहत नाही, लागत आहे तेवढं लोक घेतात, झरे लागतात, कोणी उपसित आहे, कोणी उसाला देते, मात्र उरलेलं सगळं कोठं जातंय? जिथून आलं तिथं जातंय. हे पाण्याला कळतंय. हा, हे कोणाला कळतंय? पाण्याला कळतंय. मला कळत नाही, हे दुर्दैव आहे. मी कुठून आलो? देवाच्या घरून. मी काय मायबापाला म्हणलो होतो का? माझ्या चिठ्ठी लिहिली होती का जन्माच्या आधी? मला वाईमध्ये जन्म घाला, असं असं करा, शिकवान साहेब करा, आणि मी तुम्हाला एवढे एवढे आल्यावर एवढे एवढे रुपये तुमच्या अकाउंटला या नंबरनं फोन पेला पाठवून देईल, असं काय झालं होतं काय?
काय नव्हतं, देवांनी इथं पाठवला, जेने हा जीव दिला दाट. चला आपण देवाकडून आलो, मग आता जायचं कुठं आपल्याला? जिथून आलो तिथं जाणं याला इति कर्तव्यता म्हणतात. आणि जिथून आलो त्याच्यापासून फारकत घेणं आणि नरकाच्या रोरवा जाऊन बुडणं याला अधपतन म्हणतात. विठ्ठल देवाची प्राप्ती पाहिजे असेल, सरळ देव स्वीकार करत नाही म्हणून संतांच्या माध्यमानं जायचंय, इतकं आपण बोललो. पण देवाची जर प्राप्ती नसेल, देव जर आपलासा झाला नसेल, या शरीराला कवडीची किंमत राहत नाही. याला काहीच किंमत नाही. तुम्ही म्हणसाल झिरो, झिरोही किंमत नाही. अबका जेवण झाल्यावर उष्टी पात्रावळी तिचं वजन राहतंय. शहाणे माणसं पात्रावळी उचलतात आणि संगत करून उकंड्यावर टाकतात, तेवढी तिची डेरिंगच राहते. पंक्तीतून उचलणं आणि उकंड्यावर जाऊ असतो, एकाच्या डोसक्यावर बसून जाते ती. तिचं वेटेज आहे, तिचं वजन आहे. पण या शरीराचं काहीच वजन नाही, काहीच नाही वजन. थोडा भाव देतो पुढे बघा. सहज म्हणून विचारतोय, संत मुक्ताबाई मी फार सुंदर अभंग लिहिला. आता तेवढ्या कोडीत जात नाही, खोलावर जात नाही, दृष्टांत देऊन मोकळा होतो. एकच आकडा आहे, आकडा एक लिहिला गणितामध्ये, त्याची किंमत किती? एक. एक एकाच्या पुढे शून्य लिहिला एक, त्याची किंमत किती झाली? 10. मला सांगा, एक पहिले एक होतं, एकाची किंमत किती? एक. आता शून्य वाढिल्यामुळे त्या शून्याची किंमत किती? 9. त्याच्यामुळे 9 वाढले. 9 त्या झिरो मुळे किती वाढले? 9 वाढले. म्हणजे पहिल्या झिरोची किंमत किती झाली? 9. एकाला मागे टाकलं त्यानं, एकाची किंमत एकच होती. आता आहे का आपल्याला काय काय द्यायचे की घ्यायचे? दुसरा एक शून्य लावला त्याच्या पुढे, आता किती झाले? 100. आता एकाची किंमत एकच होती, हे किती झाले? 100. म्हणजे त्या 2 शून्याची किंमत किती झाली? 99. आणि पुढे एक शून्य लावला, झाले 1000. पहिला एक होता, त्याची किंमत एकच आहे, वाढली नाही, एकच. या 3 शून्याची किंमत किती झाली? 999. बघा की याच्यात 3 जण वाटेकरी, ते 3 शून्य होती ना 1000. या तिघाची किंमत मिळून की, आता मला पुढचं नाही बोलायचं, कीर्तन लवकर संपायचे आपल्याला. कोठोरे जा शून्य काय करतात, त्याची किंमत वाढवतात. असं समजा एखाद्या गुरुजीनं लिहिलं फळ्यावर आणि असं गणित सांगलं. एक आमच्यासारखं हिरयागार शेंबडाच्या लोळ्या नाकात घेऊन पळतच आलं वात्रट पोरग गावातलं, आणि ते डायरेक्ट शाळेत गेलं आणि फळ्यावर जे लिहिलं होता की नाही 1 लाखाचा आकडा, त्या घाबरा आलं, एकच पुसून पळून गेलं. कळलं मला मी काय म्हणालो? ते त्यानं ते मागला एक होता का ते पुसला आणि पळून गेला. आता तुम्हाला प्रश्न आहे, त्या उरलेल्या 4-5 शून्याची किंमत किती आहे? फाटा पहा पुसोनी, फाटा पहा पुसोनी, फाटा पुसोनी, फाटा पुसोनी. एकदा दिलेला फाटा पहा पुसोनी, फाटा पहा पुसोनी, फाटा पहा पुसोनी. आता बघा, एकाचा आकडा जर कमी केला तर बाकीच्या शून्याला काय करावं? आता ऐका, तसं मी तुम्हाला म्हणणार, आपल्याकडे बंगला नाही बरं काय कुठं तेवढं, असं काही नाही. तुम्हाला सांगू का, कीर्तनात म्हणायलो तुम्हाला विषय पटाव म्हणून, पूर्णच बंगला. नांदेड मध्ये चौकावर बंगला. जर कुठं दिल्लीला गेला तर तिथं प्लॉट, मुंबईला गेला तर कुठं राहिला तर तिथं प्लॉट. बसायला गाड्या बारक्या टायराच्या नाही, घासाल्या टायराच्या, त्याला खड्डा लागू नाही, एवढा याचा पसार आहे. हो, हे सगळे शून्यात आहे. हे कशात आहे? शून्यात आहे. एक जर देवाची भजन किंवा देवाची प्राप्ती सोडून बाकी कचरा असेल तर त्याचं काय किंमत आहे? शून्य नाही तरी गेला जन्म वाया नाही तरी गेला, जन्म वाया नाही तरी गेला, जन्म वाया नाही तरी गेला. सांगतो तुम्हासी भला रे विठ्ठला, नाही तरी गेला, जन्म वाया नाही तरी गेला, जन्म वाया
तत्वाची प्राप्ती नसेल तर बाकी सगळं थोतांड आहे, वाया गेलेले. आता तू आपला आजचा विषय नाही. मग सजनो, देवच प्राप्त करायचा असेल, आता एक महत्वाचा प्रश्न आहे. कलियुगातलं खरं नवलन, खरी अवघड गोष्ट एकच आहे, संत कळणं, आहे की नाही? संत कळणं अवघड. हे बरोबर आहे हो, महाराज संताला म्हणाले, पण हे जाऊन सांगायला संत रावण पुढचा कोणाला जाऊन या अभंग सांगावं, या अभंगाचा अर्थ समजा मला वाटलं उद्या सकाळी जाऊन आपण विचारावंच, आता घोमटे ते करा माझे. ते म्हणते तू कसं आहे, सालाला उत्पन्न किती आहे? आमच्या सगळ्यांना म्हणा 1.5-2 लाख. येड्या, हे गाभरू सालाला 1 कोटी कमीत आहे, ये मया संग. याला म्हणाव काय, गोमटे येते करा माझे. आता कोणाला म्हणाव गोमट करा माझं, आहे की नाही? हे बरोबर आहे. म्हणून बरेचसे प्रमाण येतात, काही कळल आपल्याला, भूत भविष्य वर्तमान कळल, सूर्य कळला तिकडं होईल, पण साधूचं महिमान कळत नाही. चला इथपर्यंत आपण आलो. मग लक्षणाला आपल्याला कळतंय ते साधू आहेत की कसे ते. आता एक उक्ती देतो. रामभाऊ राऊत बाबा फार प्रवचनामध्ये पाठामध्ये सुंदर विवेचन करतात. आकार वेगळा आहे आणि आचार वेगळा आहे. आकार असतो तो संसाराला असतो आणि आचार असतो तो परमार्थाला असतो. विठ्ठल कसं झालं, माफी मागून बोलतो, लोक संसारातले नियम काढाले तर ते सत्यात आणि परमार्थात लावालेत. काय कमाल आहे, संसारात जसं चलतंय ना तसंच इथंही सुरू झालं. माफी मागून बोलावलं बरं का मी. इथं आलेल्या महाराजाला वाटले मला मानपान द्यावं. आज हरिभक्ती परायण अमुक अमुक महाराजाचं कीर्तन झालं. महाराजानं फार सुंदर विवेचन केलं. महाराज आपल्या गावाला आले, त्यांनी आम्हाला, तुम्ही सांगा बरं का, मग काय म्हणणं नाही. महाराज आपल्या गावाला आले, त्यांनी संबोधन केलं, आमच्या गावाला आम्हाला कृतकृत्य केलं, महाराजाचे जाहीर आभार. हे सांगणाराचा दोष नाही, महाराज मूर्ख म्हणावं. विठ्ठल अरे तू काय देवाचं भजन करायला आला की कशाला? मी जर माझं भजन माझ्या कल्याणासाठी करत असेल, मी कशाचा आभार केलाय? संसारामध्ये परार्थ शोधावा, परमार्थामध्ये स्वार्थ बघावा. स्वार्थ आपलं गाडगं भरत नाही तोपर्यंत नाही कोणाच्या नादी लागावं. सजनो, मोतीराम महाराजांनी दाखवून दिलेली वाटच सत्य आहे, जगद्गुरु तुकोबारायांनी दाखवलेली वाटच सत्य आहे, बाकी सगळं असत्य आहे. अजून पुढे बोलू का? परमार्थ स्वतःसाठी करायचा असतो, स्वतःच्या कल्याणासाठी करायचा असतो. एक सुंदर प्रमाण आहे, अभंग आहे, गाथा उकलून पहा, सर्च करा, ऑनलाईन गाथा आहे, अभंगाचं बूड आहे. ज्याला माणसात येऊन भजन केल्यावर मान सन्मानाची चाड जागी होते ना, आहे की नाही? त्यानं माणसात येऊन भजन नाही करावं. जाऊन या वना करावे कीर्तन, जाऊन या वना करावे कीर्तन, जाऊन या वना करावे कीर्तन, जाऊन या वना करावे कीर्तन. मानवी पाषाण विठ्ठल रूप, मानवी पाषाण विठ्ठल रूप, मानवी पाषाण विठ्ठल रूप. आकार कसा आहे हे बघायचं नाही, त्याचा आचार कसा आहे याच्यावरून ओळखता येतं. जरा स्पष्ट भाषेत बोलतो. कुठेही संसारात असा, पूर्णेत राहा, गावात राहा, परभणीला जा, ज्याच्या मांडीजवळ बसल्यावर ज्ञानोबाराय आठवतात, आपोआप क्लिक होते. ज्याच्या मांडीचा स्पर्श लागल्या लागल्या मोतीराम महाराजाची आठवण येते. ज्याच्या मांडीचा हाताचा स्पर्श झाल्या झाल्या तुकोबाराय लक्षात येतात. बस समजावं ती मूर्ती संत आहे. संतांच्या संगतीनं देव आठवतो, बाकीच्यांना आठवत नाही. तसं आता फार अवघड झालंय बघायला. सज्जनो, सहज म्हणालो, हा माफी मागून बोलालो, असं बोलू नये पण बोलतो. हे आता तब्येतीनं मला दुसरं काही झालं नाही, दिवसभर मस्त ड्युटी करतो उभं राहून, ह्या आवाजानं फिरले आले म्हणून की अवघी आपल्या अवकाळा जगात का आला. महाराज 2-3दा घराला आले म्हणजे नका बापा अवकाळा बसून कीर्तन उग. एक गाव तर म्हणलं तुम्ही झोपा म्हणले, डोसक्याला उशी ठेवतो आणि तोंडापुढी माईक ठेवतो. हे जवळ्याचे व्यंकटराव मामा आणि ते आंबोरी साती फळाकडे तिकडे औंढ्याकडे वाळकी असुला ते गावून तुम्ही झोपून आरामशीर कीर्तन करा. आता काय करावं, मेलो तरी मेलो म्हणलं, आता करावं का? त्या प्रेमापुढे इलाज नाही ना. विठाला विठाला त्या गावाला तारीख जरा टाळाटाळी केली, पण 2-3 ते वेळेस ते माणसं म्हणले, महाराज तुम्ही आले नाही हो, सुन सुन वाटाले. आता काय, कोणाला काय आवडते, कोणाला काय, कोणाला कारल्याचं कोळड्याचं लय आवडते, राहत आहे कडू, आता आवडत आहे त्याला करावं काय? तसं आहे, कडू आहे पण आवडलं त्याला करता का? मग मला काय वाटलं बापा आपण काय करावं, एकदा जाऊन भेट देऊ. असं जिथं तारीख घेतली नाही, मी मुद्दाम गाडी करतो स्वतःच्या पैशाची, हे ड्रायव्हर आले सोबत, त्याला माहित आहे.
आणि तिथं जाऊन मस्त आता उभं तर आहे ना, मस्त कीर्तनात बसायचा, आनंद घ्यायचा, 2 घंटे यायचो. त्या गावाला मी गेलो. पण खरं सांगू काय, आमचा कडबा गोळा करायचा होता, कोणी सापडच न गेलं. सुडावा स्टेशनच्या आणि वाईच्या मध्ये आमचं शेत आहे. जरा शेत बरंच आहे, मात्र माणसं घरी कोणी नाही आणि माणसं कोणी मिळणार. आणि नारदाच्या गादीवर दिवसभर झालं तूर बडून आलो मी. बरं की विठाला तिथं 8ला कीर्तन होतं. मी शेतातून कडबा गोळा करून आलो. आणि ते कसं आहे बघा, हे जरा घरला पैसे नेले नाही आंगड्यानं, लोक टापटीप करतात, सोय करतात, इस्त्री कर बिगर पैशाचं कोण सोय करीनो. एकच शर्ट ते म्हणून गेलो होतो 2-4 कीर्तन तसंच घातलं आणि गेलो. आता उशिरा गेलो, मला कोण ओळखीलच नाही महाराज. तिथे महाराज आला म्हणून आणि फोन करायला. आखला मी म्हणलं आलो. ते म्हणले तुम्ही कोण, कुठून आले? आता मला पुढचं नाही सांगायचं. सजनो, असा महात्मा जर सत्यात आला तर लोक त्याला पंक्तीला बिघिन जेव घालीत नाही. काय नवल आहे. आणि तुकोबाऱ्या म्हणतात संत नवती जगा मानसात्या सारे हे. मी याच्यासाठी दृष्टांत द्यालो, आकार वेगळा आहे आणि आचार वेगळा आहे. लोक वरल्या रंगाला पाहतात, आकाराला पाहतात, आचार कोण ओळखतंय. मस्त त्याला पटका, खळीच्या अंगड, इस्तरी, तेट, मोठी गाडी, आले 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 आले, लोकाला सांगायची गरज नाही. तुम्हाला माहित असेल हो, कोणते महाराज ते त्यानं 2 लेकरं इरीत फेकले होते. ऐक नाही, कान्हो पाठक, संत कान्हो पाठक. त्यांना काशीवरून आले लोक भेटायला, कीर्ती ऐकून त्यांची. पण गावात त्याला कोणी महाराज म्हणत नव्हतं. मी आकार आणि आचार बोलायलो, त्याच्याकडं आकाराचं काही नव्हतंच. बारबंडी घातलेली, मळका अंगडण, असं पोरं गोट्या खेळत असं करीत, असं गोट्या खेळत गावात. आता शहाणे लोक काला महाराज म्हणणं लांब हो, गैरादी म्हणायची गेलेली कॅश येते ह्याच का नादी लागायचे असं. आणि त्यानं कीर्ती ऐकली, तेही थोर आले आणि गावात विचारलं होय हो, तुमच्या गावात कान्हो पाठक नावाचे महात्मे राहतात कुठं? लोक म्हणले बाबा गाव हुकलं. म्हणले तुमचं गाव नव्हे. म्हणले कसं काय, या गावात अजून एकही महाराज जन्मलाच नाही म्हणला. आणि आमच्या गावात नाही बाप, दुसऱ्या भोवताल्या. तसं न हो म्हणले, पत्ता हेच आहे. म्हणले कोण? कान्हो पाठक. त्याच्यातलं एक वात्रट पोर, तुला माहित नाही रे मला, जाऊ दे ना, ती आपले येड कानी आहे की म्हणली, द्या त्याच्या घराचा पत्ता सांगू. तर यानं आता कसं असतं बघा, ह्या अंतर्यामी असतात. पुढे आपला विषय येईल वेळ मिळाला तर. देवाच्या बापाला जे करता येत नाही ते संत करतात. सज्जनो, देवाला सुद्धा संतांची पूजा करता आली. संतांचा महिमान देवाला कळालं नाही. नाईलाजानं देव होऊन संताची संतच कळाली नाही देव रूपामध्ये. ब्रह्मांडाच्या मालकाला स्वतः संत व्हावं लागलं आणि मग कळून घ्यावं लागले याचे संत आहेत म्हणून. संत काय साधे? अर्जुनाला संकट पडलं होतं म्हणून कुरुक्षेत्रावर रथामध्ये वाघदोरे धरलेला कृष्ण परमात्मा. आणि त्यावेळेला दृष्टांत आला म्हणून बोलतो. त्यावेळेला पायको पाठीशी घातला, आपण पुढा राहिला. अर्जुनाला पाठीमाग बसवायचं, या स्वामी बसा म्हणायचं, त्यानं असं मधी रथावर बसायचं आणि यानं कासरे धरून याचं. याच्यात नवल नाही. मायबापो, रथावर चढते वेळेस देवानं उजवा पाय घासा करायचा, अर्जुन रावानं खडावा सगट देवाच्या मांडीवर पाय द्यायचा आणि दुसरा पाय रथाच्या गादीवर द्यायचा. देव हिरमुसला म्हणला, एवढा मोठा असून म्हणला मह्या मांडीवर त्याचा जोड्या सगळं पाय घ्यावा लागला. हाय तरी केवढं बाबा हे, काव कमाल आहे. जाणत्या लोकांना सु म्हणजे स्वारा बदला. महाराज म्हणतात, शहानिया पुरे एकची वचन. ते म्हणजे संतांचा महिमा कसा आहे, देव रूपामध्ये संतांचा महिमा देवाला नाही कळाला. तोची अवतार धरी अलंकापुरी, तोची अवतार धरी अलंकापुरी, तोची अवतार धरी अलंकापुरी, तोची अवतार धरी अलंकापुरी. ज्ञानाबाई सुंदरी तारावया, ज्ञानाबाई सुंदरी तारावया. अर्जुना संकट पडता जड भारी, गीता सांगे हरी कुरुक्षेत्री. तोची अवतार धरी अलंकापुरी. त्या कृष्ण परमात्माला अलंकापुराला यावं लागलं आणि संतांचा अवतार ज्ञानोबारायाचा धारण करावा लागला. तेव्हा संतांचा महिमा कळाला. म्हणून हे महिमा काय साधा आहे. आणि आमच्यासारखं तळलेल्या बैगनाच्या भरीता सगळं 2-4 चपात्या मुरडीत असेल, खाऊ नये ते खात असेल आणि कसं ढकण्या वाटणं पळत असेल, त्याला तेवढं कळलं होय, त्याला त्याचा मेळ लागल. अरे देवाला मेळ लागला नाही तर आपल्याला काय लागतो, उगा लक्षण म्हणून द्यायलो. बघा आकार कसाही राहू दे, त्या कान्हो पाठकाचा आकार येड्याचा होता.
त्याला वाटलं आपली गलती झाली. तिथे आता माणसं प्रयागराजला चली किती लांब होती, 1100 1150 किलोमीटर. तिथून त्या आलेलं पायानं तेव्हा काय एसटी बसा रेल्वे होते काय, या महाराजाला भेटाय महात्म्याचं दर्शन होते म्हणून. सुरुवातीला तर सांगलं महात्माच नाही, धाडून गेलं पाहिलं म्हणजे कोणता होते कानू पाठ कोणता जिया असेल ती गोट्या खेळू लागलं बस फुपुलड्यामध्ये, फुपुलडा उडवू लागलं. कोण ते महाराज. याला वाटलं अरे काय गैरादी लेकरू बोंबले, कोण माणूस आहे असं येड. त्यानं मनातून ओळखिलं हे गिराईक लांबून आलंय म्हणजे. त्यानं याला पाहिलं नाही काय नाही, शेजारी पोरं खेळू लागली त्याच्या संग फुपुलडा, त्याच्या संग लेकरं हो माणसं नाही, कोणी माणसं त्याला बोलणं गेले. त्यानं पटापट कमरला धरधरू इरीट फेकून दिली ती लेकरं सगळी. ते दुपारचा टाइम होता म्हण बरं का, मी काय तेव्हा तिथं नव्हतो. दुपारचा टाइम होता, माणसं शेताला गेली नाही, 2-4 पोरं इरीत फेकले. तेव्हा अशा इरी आटलेल्या नव्हत्या, बंबरलेली इरी होती म्हणत तिथली. मग ते लेकरं गेले, ते वळडले नाही काय नाही, बुटुक बुटुक करून गेले मध्ये न त्या इरीत पडले, काही म्हणलं नाही कोणी. याच्या देखत झालं ते काय, ते 2-4 लेकरं मध्ये. बापा म्हणला का इथं 302 लागती का आपल्यावर, या येड्याला कोण धरील म्हणला. मीच आहे जरा इस्त्री फिस्त्री केलेला तीट म्हणला, लोक मला आता धरायची नाही. ओय 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 म्हणला असं काय करतो, गब्बासरे म्हणला तू कानोपाटक आलेल्याला काय वाटत म्हणला, लेकर का टाकले आता तू म्हणला मग दुसरं एक टाकतो म्हणला, एक उरलं होतं. कळलं की पहिल्या खळ्यामध्ये मळणीत पिशे आल्या तेवढ्या आल्या आणि काय उडून गेलेली या फरसडच्या बाहेर. त्यानं त्याला बोलले, ती आलं त्याच्या कमरेला असं लचकन धरलं गेलं फेकून. त्याच्या पिंढऱ्या लागल्या थरथर कापा, कोणाच्या आलेले याच्या. म्हणला तसं म्हणणं नाही हो, म्हणजे कुठून आला, बस म्हणला इथं बस, आंधी बस. नाही मला बसाय नाही, मला काम, तुला काही काम नाही म्हणला, तू इथंच बस. त्या टाळाटाळी करू, तू जाऊच नको म्हणला. बघ तू गेला तर तू सोय नाही. याला वाटलं देखत मारले आपल्या करता काढील बाप. ते असं थरथर कापत बसलं. म्हणला तुला काय वाटलं, तू महाराजाला भेटायला ना. ते म्हणला हो आलो, थरथर कापत. मात्र जाऊ द्या म्हणला, ते रस्ता हुकला, मेळ नाही लागला म्हणला. लोक याच गावात हाय म्हणला. म्हणले मग गावातलं कोणी म्हणाय तयार आहे असं काय म्हणला, तू त्या महाराजाच्या पाया पडायला. ते म्हणले हो. मग एक काम कर म्हणला, मला माहित आहे म्हणला ते महाराजाचं गावन महाराजाचं घर, आपला दोस्ता नाही म्हणला त्या महाराजा संग. म्हणले मग हे मेलेले मी पोरं मेलेत म्हणला, ते जिती करून बाहेर आण म्हणला. आरा म्हणला, ते तर आपल्याला होतच नाही की हो. ते आलेल्याला सांगितलं तू मेलेले पोरं बाहेर काढ. ते गडबडा लागला नाही का लोळायला. कानोपाटकानं मस्तकावर हात ठेवल्या त्याला उलगडलं. कानोपाटक कोण आहेत, हेच आहेत ते. वर्त तू दिसती देही परिते देहिना माझ्या ठाई, आणि मी तयाच्या हृदयी समग्रासे. ते महत्व हरवतात, थोर पण लपून ठेवतात, पिसे पण मिरवी आवडोन. बाहेरी पिशाच अंतरी शहाणा, जग मी जाणा निमग्न तो, जग मी जाणा निमग्न तो. बाहेरी पिशाच अंतरी शहाणा, सदा मी जाणा निमग्न तो, सदा मी जाणा निमग्न. किती समर्पक प्रमाणे नाही का. बाहेर पिशासारखं असतंय हो, आणि अंतरामध्ये तो शहाणा असतो. असे संतांचं लक्षण आहे बघा. हनुमंतराचा आकार कसा आहे, तोंड काळ, केस बारीक बारीक, नाकावर सुटले, टुकुमुकू बघणार, पालावर पण खाणारा आकार कोणाचा आहे. मारुत्र्याचा आचार कसा आहे. तुकोबाऱ्याला म्हणावं लागलं, काय भक्तीच्या त्या वाटा मज दाबाव्या सुभटा, मज दाबाव्या सुभटा. आकारावर नाही जावं. ज्याला खरा संतांची भेट पाहिजे, खरा देव पाहिजे, त्यांनी आकारावर नाही जावं, त्याच्या आचारावर जावं. सज्जनो, रामायणामध्ये आपण असंच पाहिलं. या ते बिभीषण असणारा आकार कशाचा, राक्षसाचा, आणि आचार कशाचा. हनुमंतराय शुद्धीला गेले होते तेव्हा श्रीराम जय राम जय जय राम. त्यांना वाटलं बाबा राक्षसाच्या गलीमध्ये रामनाम जपणारा कोण आहे. आचार देवाचा आहे, साधू संतांचा शुद्ध आहे. आकार कसाही असू दे, आचार चांगला आहे. म्हणून संत आचरणावरून कळतात, आकाराहून कळत
आता याचे बरेच विशेषण आहेत, आपण तेवढे कशाला देत बसावं. पण एक आहे सजनो, तुकोबाराला नक्की माहित आहे, त्यांनी हातात धरल्यावर मग काही राहू दे, काही राहू दे, त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. माहित असेल तुम्हाला, नाथबाबाच्या घरी गुळ खायला लखलं होतं आमच्यासाठी, गुळ खायला. ते मध्ये ऐकत नस, आखरीला ये पिलकू पागोरा, गुळाचा ढोल मिळते म्हणून. आणि काही सणवार आला की पूर्णाच्या पोळ्या. मग तिथं श्रीमंती होती म्हणून महाराजाकडे पैठणच्या पूर्णाच्या. हे लखलं होतं, घरी गरीब होतं, पूर्ण बरं ते प्रसाद आपल्या असा हातच्या राखून नव्हता, घळघळ द्यायचं एक एक पोळी. हे लखलं होतं, गरीब होतं, पूर्णाच्या पोळीसाठी जाई. पण नाथरायाने कृपा केली. सजनो, गावभर रामायण लिहिण्याच्या लायकीचा झाला हो. ही संताची कृपा आहे. कृपा दोघाकडेच आहे, एक देवाकडे आणि एक संताकडे. मगाशी बोलून गेलो, देव भक्त वत्सल आहे, भक्तावरच कृपा करताय, बाकीच्या कृपा करत नाही. मग संत कसे आहेत? संताला कृपा सगळ्यावरच करतात, ते फक्त पात्र व्हावं लागतं. संतांना दीनवत्सल म्हणतात. संतांना काय म्हणतात? दीनवत्सल. ते सगळ्या लोकांसाठी असतात. जरा माफी मागून बोलतो, गावासाठी काम करणारा असेल ते संताच्या व्याख्येत बसत नाही. महाराष्ट्रासाठी काम करत असेल तर तेही संताच्या व्याख्येत बसत नाही. भारत देशासाठी केवळ एकाच देशासाठी काम करत असेल तोही संताच्या व्याख्येत बसत नाही. संताच्या व्याख्येत तोच बसतो. जगदोद्धारा लागी धरले अवतार, जगदोद्धारा लागे धरले अवतार, जगदोद्धारा लागे धरले अवतार, जगदोद्धारा लागे धरले जगाचं कल्याण करण्यासाठी जे येतात, हिताहित देशाचे नाही, महाराष्ट्राचे नाही, गावाचे नाही, जगाचे शोधोनी आले संत, हिताहित जगाचे उद्धराया आले दिनजना, उद्धराया आले दिनजना. कृपा ही वस्तू नाही, कृपा एक पावर आहे, पावर दोघाकडेच असतो. तिसऱ्याकडे कृपा नावाची वस्तू. कृपेमध्ये असं सामर्थ्य आहे, काही होऊ शकतं. ते थोडक्यात घेऊन पुढे चालतो तो मुद्दा घेऊन. म्हशीचं पोरग हलगट रेडा, हात ठेवल्या ठेवल्या हलगटी येत बोलू लागलो. काय कृपा आहे? हिचं नाव आहे पावर, कृपा. अजून बोलू का? मोतीराम महाराजांना कृपा केल्यावर घोकू अभ्यास करायची गरज नाही, पाठ करायची गरज नाही. बसल्या बसल्या लक्षात येतं तिचं नाव कृपा आहे. अरे जर हलगट जर वेद बोलत असेल, आपण तर तेल लावलेल्या चपात्या खाणारे माणसं. आपल्यावर संतांना कृपा केल्यास काय होत नाही. कृपया केली संत माझी आडनाली वाली, प्रीती हे लाजली चरणी, कृपा चरणी लोळसे. कृपया केली संत माझी आडनाली वाली, प्रीती हे लाजली कृपा चरणी लोळसे. एकदा संतानं कृपा केली की बस आपलं कल्याण होऊन जातं. लांब कशाला? ज्ञानोबाऱ्याने रेड्याच्या मुखातून काय केला? वेद बोलवला. तुकाराम महाराजांना तर लगे क्रांतीच केली त्याच्यात. रेडा सजीव होता, माणूस नसू द्यावं मात्र त्याच्यात जीव तरी होता. माहित असेल, मला वाटतं भागीरथी, तुकाराम महाराज वैकुंठाला गेले आणि भागीरथी ऍबसेंट होती. नंतर आलीन पाहिलं, बाबा गेले कवन्या गावा, भागीरथी करी धावा धावा, बाबा गेले कवन्या गावा. मी कृपा बोलतोय. सजनो, घरी आली पाहिलं, आईला विचारलं बाबा कुठे आहेत? ते म्हणले बाबा असं झालं. ते म्हणले विचार. आणि मला सांगितलं होतं, तुला बोलल्याशिवाय मी कोण्या गावाला जाणार नाही. गावाला कसे गेले? पण आता ती गेली, आता काय करता? भागीरथीनं ठरवलं, इंद्रायणीला पाण्याचा पूर चढलेला होता. ती फडकेवाली छोटी भागीरथी तुकोबारायाची मुलगी पळतच इंद्रायणीकडे गेली आणि इंद्रायणीच्या खोल डोहामध्ये उडी मारली. तू माझे बाबा बाबा म्हणून. सज्जनो,
आर्थ भावानं हाक मारावी. या जगामध्ये हाक मारण्याच्या लायकीचे दोनच आहेत. एक शॉर्टकट मध्ये बोलतो फळ्याचे मोतीराम महाराज, जगद्गुरु तुकोबाराय हे संत महात्मे, आणि दुसरा देव. बाकीच्याला हाक मारून काय होणार आहे? जे लोक आज तुम्हाला गोड बोलतात सज्जनो, तेच उद्या काठ्या मारतात हो. लोकाच्या नाही नादी लागावं. आज लोक फुलाचे हार घालत असतील, उद्या लोक रामराम करत नाहीत हो. नाही लागावं. म्हणून जन धन तन हे याला, याच्या आश्रयाला झाडाखाली कधी बसू, कधी आपल्या अंगावर ऊन येईल त्याचा नेम नाही. जन धन तन केले तृणाही समान. परमार्थाला घातक असणाऱ्या ह्या तीन वस्तू आहेत सज्जनो. भागीरथीनं डोहात उडी मारली त्या पाण्यामध्ये, पण ती काय साधारण होती काय? अर्धक्षण घडे संताची संगती, तेने दग्ध होती महत पापे. मला वाटतं परभणी जिल्ह्या एवढे चिंतन करणारे, अभंग सोडवणारे महात्मे अजून दुसऱ्या जिल्ह्यात महाराष्ट्रात नाहीत. मोतीराम महाराजाचा फड पाहिला असेल तुम्ही, पाहताना आपणही पाहतो. महिन्याला गेल्यावर बघा पंढरपुरामध्ये, मी एकदा बारकाईने विचार केला, रेल्वेला उतरलो महिन्याच्या वारीला, जे पाहिलं ते परभणीच, जे पाहिलं ते परभणीच. अरे ते सोलापूरचं कोणीकडे 4-2 तर जिथं कोण्याही मठावर जा परभणीचे लोक. सज्जनो, ही मोतीराम महाराजाची कृपा आहे. ही कोणाची कृपा आहे? मोतीराम पण एक आहे हा. वातीला जळावं लागतं हो दुसऱ्याला प्रकाश देण्यासाठी. माझ्या मोतीराम महाराजांनी ज्यानं मोतीराम महाराज पाहिले असतील ते किती भाग्याचे असतील. सबंध आयुष्य जाळून घेतलं जगाच्या कल्याणासाठी. त्या महात्म्यांनी एक शब्द टाकला तर ते शब्द आज गुलाबाचे फुलं झाले, गुलाबाचे फुलं. आणि काही कमी पडत नाही हो. संताच्या मनावाल्या तुम्हाला कोण म्हणते अडचण येते, तर माफी मागून बोलतो. महाराजावर ध्यान ठेवा, लक्ष ठेवा. लोकाला सांगून नाही, कीर्तनात म्हणून नाही, भाव ठेवा. काय अडचण असेल ते सांगा, कसं होतं ते मग बघा, कसं होत नाही ते. अरे पंढरीच्या पांडुरंगाला उसाचे दारे धरायला यावं लागतं, उभ्या कीर्तनात बोलतो. पण एक आहे तेवढा भाव त्याच्यावर लागत आहे. कशाला दुसरीकडे जाण्याची गरज आहे? विठाला जगद्गुरु तुकोबाराच्या संगतीमध्ये राहिलेली ती भागीरथी होती. बाबा नाही म्हणून त्या पाण्यातल्या मासळ्या त्या भागीरथीला बुडू देणे गेल्या, अशा वरी फेकू लागल्या. इंद्रायणीतल्या मासोळ्या वर बोलू लागल्या. तुकोबाराला वैकुंठात कळालं. भागीरथीला म्हणलो होतो तुला विचारून गावाला जातो, पण भागीरथीच्या परस्पर आलो. सज्जनो, तेवढ्यामध्ये तुकोबार आहे. अय भागे कोणीकड. आता भागीरथीला वाटलं आपण बाबासाठी जीव द्यालो, बाबा कडावरून हाक मारायला. भागीरथी पळतच आली. ती म्हणली बाबा आज जेवणाचा बेत केलाय. मी कृपा बोलायलो, जेवणाचा बेत आहे. शेवया केल्या हो. मला काय माहित नाही ते शेवया काय राहते. ते आपली बोटुळ्याचा भातच म्हणा की. मग त्या बोटुळ्याच्या भाताला जरा खमंग असं गावरान तूप राहावं, दूध राहावं, मग मजा येते. चमच्यानं काय चमच्यात बसन. आम्ही खाऊ खूप पाहिलं दिवाळीला. असं भुरकात मारावं लागते, असा घोंगता धरून. आंध्रात कसे लोक भात खातात तसा. तसं ती म्हणली बाबा शेवया केल्या. बरं तिच्या लक्षात नाही हे प्रकार काय झाला, मी जीव द्यायला जाऊ लागले वगैरे वगैरे. ती म्हणली बाबा शेवया केल्या हे बरोबर आहे, बोटुळ्याचा भात, पण बाबा याच्या दूध नाही याची वाट काय. येलेश्वराचं मंदिर होतं महादेवाचं. दगडाचा नंदी होता. मी अगोदर तुम्हाला जित्त सांगलं, वंडरू हलगड जित्त सांगलं होतो. हे महादेवाच्या पुढी बसलेलं दगडाचं नंदी होतं. महाराज म्हणले भागे काय पाहिजे आपल्याला जेवणाला. बाबा इच्छा आहे तुम्हाला जेवू घालायची, मला दुधाभर हा भात खाऊ घालायचा शेवया. ते म्हणले असं का डेचकी घे. बघा संशय नसावा, संतांच्या वाक्यावर संशय. कोणी आले मित्रात काय म्हणले धंदा आहे रे, जाऊ दे नादा लागू नाही या लोकांच्या. जत्रा भरली बापू सगळी. मी नेहमी सांगत असतो, मी आंध्राच्या पलीकडे जाऊ लागलो, आंध्राच्या पांढरकवड्याच्या अलीकडे कीर्तनाला जाऊ लागलो. बाउंड्रीवर मराठी भाषिक लोक. आणि ते आपल्या पूर्णतला चंदू बरदाळे की वाणी समाजात ते गाडी घेऊन येते. बिगर व्यसनी लोक आपल्या संघाचा ड्रायव्हर, आपल्याला गाडी नाही. मग ते चंदू बरदाळेला घेऊन गेलो. त्या खाली त्या म्हणजे असा बराच लांब गेल्यावर आम्हाला नव्हतं पियाला पाणी. मग मी योगायोगानं आता म्हणलं आपल्याला काय माहिती, गार लागू लागला म्हणून ते पटका मी आधीच बांधला. असा गार लागू नये म्हणून गावात आल्यावर बांधितो. ती आधीच बांधला आणि असा बसलो होतो पुढच्या सीटवर. आमच्या गाडीत कोणीच नव्हतं. एक डुलत तिकून आलं संध्याकाळी 7:30ला. ते आम्हाला पाण्याची बॉटल घ्यायची होती. ती काय म्हणलं माहिती का, गंज करा रे धंदे म्हणला. कोणतं गाव बुडवाय चला रे बापू म्हणला, तू बस कर रे मर्दा, ऐक रे तू. असं मला म्हणू लागलं. मी काय म्हणू आता त्याला काय
काय म्हणू का आपलं गाव काय ओळख की पाळक. मग ते चेंदू पाणी आणायला गेला, पाणी त्यानं आणलं. म्हणला काय काय साहेबाला का म्हणा, बस रे तू याच्या संख्या असत्या म्हणला. ते त्याला म्हणले, ते म्हणला हो गंज करा रे धंदी म्हणला. कवर लोक बुडीता रे बापू म्हणला, लोक रोजानं 150 रुपये रोज रे लोकायला म्हणला. लोक निंदायलेत रे, पैसे गोळा करायचे बापू, सत्याला द्याले. कोणतं गाव धुयाला निघाला रे बापू, राग मानू नका, मी खरं सांगालो अर्ध्याच्या गाडीवर. मी काय म्हणलो ना, चेदू म्हणा साहेब काय म्हणाले, ते पळपूर डिकिरी या कारवाल्याच्या संग इतका छोट्या राहतील आमच्या लांब. संध्याकाळी गेल्यावर काटूक राहते टिकोर एवढं, ते पळतच गेलं येळूचं असं कंटाळून आणलं. मी म्हणणार त्याला काहीच म्हणू नको, ते 100% खरं बोललं. आणि खरंच मला ते 100% काय बोललं, खरं बोललं. मला सांगा आता लोकांची भावना अशी झाली, हे सगळंच असं आहे. अगोदर तर संत कळणं, आता अशा वाटुळीत कळणं तर फारच अवघड झालं. सजनो, ती संतांच्या संगतीत राहिलेली भागीरथी होती. तुकाराम महाराज म्हणले, भागे घे जाय त्या नदीचं दूध काढ. ती नाही शंका घेतली नाही. संत म्हणतात ती खरंय, शंकाच नाही. अहो ज्या वेळेला वसुदेवन देवकीचं लग्न लागलं बघा, आता लग्न लागलं आणि हे कासरे धरून वरातीला होतं. कोण, त्या नवरीचा भाऊ कंस मामाच की चुलत भाऊ कंस मामा. आकाशवाणी झाली, अरे काय कंसा येड्यासारखा नाचालास वरातीमध्ये, अरे हिच 8व्या नंबरचं पोरग तुला ठार करणार आहे. कोण म्हणली, माणसं नाही म्हणली, आभाळातून आवाज आला. आकाशवाणी म्हणजे आभाळातून आवाज आला, आकाशवाणी. ते कुठं म्हणलं, चलतच राहते याचा धंदाच आहे असं म्हणलं काय. ते तर राक्षसी वृत्तीचं होतं, ते देवाला न मानणारं होतं. सजनो, तरी त्याला आकाशवाणीवर भरवसा ठेवला आणि पुढचे प्रयत्न चालू ठेवले. आता मी अलीकडे येतो. कलियुगात आकाशवाणी म्हणजे जगद्गुरु तुकोबारायाचा गाथा आहे. कलियुगातली आकाशवाणी म्हणजे ज्ञानोबारायाची ज्ञानेश्वरी आहे. कलियुगातली आकाशवाणी म्हणजे संतांचं आचरण आहे. आता जर या आकाशवाणीला माणसासून जर खोटं म्हणत असतील तर मला वाटतं माझ्यापेक्षा कंस बरा. विठ्ठल संशय नाही घेतला. डेचकी घेऊन त्या आणि दूधनंदीचे काढिले. मला सांगा, दगडाचा असणारा ती दगडाची नंदी ते बी तिथून दूध निघालं. बघा मी तुम्हाला मगाशीच बोललो, देवाला 10 बारे ऐकत नाही ते कृपा करण्यामध्ये. कृष्णाने दूध काढलं होतं आहे की नाही. चौथानाचे ते आईला म्हणला, आई कोण्या तरी देवाचा नवस चुकली. राधेला पाहत पाहत गाईच्या खाली दूध काढायला बसले, बैलाच्याच खाली बसलो. प्रमाणानिशी बोलतो. मग ते माय आली, ए कृष्णा काय करायला, काय काय नाही. माय म्हणलं दूध काढायला. ती म्हणली, येड्या दूध काढा गाई खाली. मला गायच आहे की. बळत दपटू लागलं. मोठ्याचं कसंही चालतंय हो. मोठा माणूस घोड्यावरून उबडा तिबडा पडला तरी म्हणतात नाही मालक उतरले. आणि आमच्यासारखा येर गबाळा उगा पाय कचकून जरा असं पडलं येड पडलं असं कसं राहते मोठ्याचं. मला सांगा, पुतणीचा यानं खून नाही तर काय केला हो. त्या तिचा त्या पुतना मावशीचा जीव घेणं म्हणजे खूनच की. कुठं तरी आलं का लेण्यात. आता कोण मला माहित नाही, भागवतकार हे फार सुंदर सांगतात. पुतणेचा उद्धार केला की उद्धार आहे. नळ दाबू दाबू मारलं की त्यानं त्याच्या छाताडा बसून लाता घातला. पण कसं मोठ्याचं कसंही चालत बरोबर, मोठ्याचं कसंही चालत तसं ते मोठं होतं. म्हणलं माय गाय खाली बसलो की दडपून बोलू लागलं. ती म्हणे नाही रे बाबा, वासरा गाय आहे ती, पाय बैल आहे. मग याला अरा गाड फसलं. म्हणला हे बैल आहे. राग गेला 5 गाई खाली बसायचं, दुधाने घेऊन ते बैला खाली बसलो. पण काय करता येत नाही त्याला काय करता येत नाही. सजनो, ते म्हणला माय तू कोण्या देवाचा नवस चुकली काय. ती म्हणली नाही बापा तसं नव्ह. म्हणलं मी बसलो तेव्हा 4 थानं होती म्हणला गाईला. म्हणली मग एक झालं बा. म्हणला बसल्या एक झालं. ती म्हणली असं कसं होतंय. आता मला काय म्हणलं, देव तुवा म्हणला, नवस तुवा म्हणला, आणि मला गरीबाला का त्रास द्यायला. हे दडपूर म्हणलं माईला. ती म्हणली मग असं आहे की काढ दूध. त्यानं काढलं दूध. त्यानं काय काढलं, दूध काढलं. एकदा तुकाराम महाराज फार सुंदर वर्णन करतात अभंगात. एकदा
त्या जुन्या काळामध्ये त्या मालकाकडे गायी राहायच्या. या नंदबाबाकडे गायी होत्या, बऱ्याच होत्या. आता आपलं काय काल्याचं कीर्तन नाही. त्या एकदा काय झालं, राधा त्या गवळणीत जाता जाता गेलं आणि ते ज्या गायी दूध देत नाहीत ना, वांज गायी आपल्या मोकळ्या भाषेत, त्या वांज गायी एकाच दावणीनं लांब बांधायच्या. हे असं तिपट पात 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 त्या वांज गायीच्या पोठ्यात गेलं. कोण? हे कृष्ण. आणि तेवढ्यामध्ये नंदबाबा आला. कृष्णा काय करायला? काय नाही डॅडी, मला पप्पा दूध काढवलं. म्हणले दूध? अरे वांज गायचा कोठा आहे तिकडे कशाला गेला? तसं नाही म्हणला, दुधाच्या छत्ती म्हणला. हे आपलं चुकलं कवाच म्हणी, दुसऱ्याला माझं नाव बोट. हे घरचं कवाच खात नाही, लोकांचेच निवड खाते. स्पष्ट बोलालो. यानं कधीच आपल्या घरी डाका पाळला. मग आता एक करते, जे पापी आहे त्याच्या घरचं काढते, चांगलं भजन करणाऱ्याला देऊन टाकते. हे याचं घेते टोपीन, त्याची त्याला देते, त्याची घेते याला देते, घरचं काही देत नाही. चला तो आपला विषय नाही. मग हे म्हणला तसं ना, म्हणला मी आलं तर वाया दुधाळ गाई होत्या. बापाला बाप म्हणला अरे नव्हती, 4 महिने झाले एकड गाई बांधतो आपण, तुला एवढे कळत नाही कृष्णा. डेचकी घेतली, बघा म्हणला दूध काढतो की नाही. वांज गाईचे बरोबर दूध नाही का. महाराज तुकोबाराय प्रमाण देतात. वांझा गाई दुभती, वांझा गाई दुभती, वांझा गाई दुभती, देवा तुझी आईची ख्याती, 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 देवा तुझी आईची ख्याती. गाई दुभती, देवा तुझी आईची ख्याती, तैसे मागत नाही तुझ चरण दाखवावे मज. मला सांगा, त्या जिवंत गायी होत्या. बैलाचं दूध काढणं, जिवंताचं दूध काढणं सोपं आहे हो, पण दगडातून दूध काढणं हे विशेष आहे. म्हणून देवाच्या कृपेपेक्षा संतांची कृपा श्रेष्ठ आहे. म्हणून संतांच्या मनात आल्यावर होत नाही असं काही नाही. तुकोबाऱ्यांनी ओळखलं. ते म्हणू लागले, माय बापो तुमचं तर काम आहे, उद्धाराया आले का दीन जना, आम्ही दीनो, म्हणून आमच्या उद्धारासाठी तुमचा अवतार आहे. आणि एक आहे, स्वतःची माय ऐकत नाही पण संत आपलं गारहाण ऐकतात. स्वतःचा बाप ऐकत नाही पण मोतीराम महाराज आपलं गारहाण ऐकतात. नुसतं मनाची कातर, स्वच्छ मनानं तिकडं जा, अरे सगळा रस्ता भरघोस तयार करून देतात तुम्हाला ते. आणि काही नाही हो, माफी मागून बोलतो, आदला घेत नाहीत, रुपयाची अपेक्षा करत नाही. जरा माफी मागून बोलू का? रामभाऊ राजबाबाला म्हणलं होतं, एक जण म्हणले होते बाबा येतील काय गावाला? ते म्हणले नन्या, मला नन्या म्हणतात. नन्या, ज्या गावाला यायचं असेल तिथं येतो, गाडीच्या ड्रायव्हरला चहा सुद्धा पाजू नको, पण 2 कोटी नामाचा जप लिहून मला आणून दे. सजनो, एवढं प्रेम त्यांचं देवावर असतं. आणि असं ज्याचं प्रेम आहे, अशी ज्याची मनोवृत्ती आहे, त्याला काहीच करायची गरज नाही हो. सगळा परिवार, देवाचा परिवार त्याच्या संग असते. बाल बाका त्याचा कोणी करू शकत नाही. देवाला सुद्धा त्याचं काही येडवाकडं करता येत नाही. महाराज म्हणतात, धरितील हाती संत कृपावंत, धरितील हाती संत कृपावंत, धरितील हाती संत कृपावंत, संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लळा त्याचा. देवाला पुढे जाता येत नाही, देवाचे नियम मोडावे लागतात. देवाला पण संतांना म्हणलं ते करावं लागते. तुकोबारे म्हणतात, बहुत जाचलो संसारे. आता काही करा, मला एकदा सोडवावं लागतंय बरं का. संतांना सांगू लागले, देव माझा अंगीकार करणार नाही, तुम्ही माझ्याकडे या, मला तुम्ही पदरात घ्या. आणि तुम्ही पदरात घेतल्याशिवाय देव माझा अंगीकार करत नाही. मग काय करा, तुम्ही जीवजंतूचं कल्याण करणारे तुम्ही आहेत. एवढंच नाही, तुम्ही कृपाळू आहेत आणि तुम्हीच आमचे मायबाप आहेत. आणि तुम्ही दयाळू आहेत. साधू संत याचा अर्थ संत वेगळे आणि साधू वेगळे बरं का. ज्याच्याकडे अमाप कृपा असते त्याला संत म्हणतात, बऱ्याच व्याख्यात. आणि ज्याच्याकडे अमाप दया असते त्याला साधू म्हणतात. सर्वाभूती दया, साधू म्हणावे ऐशिया. संत वेगळे, साधू वेगळे, पण तुमच्याकडे दया आहे, माझं तुम्ही कल्याण करू शकता. तुकोबाराय संताकडे प्रार्थना करतात अभंगाच्या पहिल्या चरणात. आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही कृपावंत, आता तुम्ही
साधू संत जीवाला गोमाते करा माझे गोमाते करा माझे गोमाते करा माझे गोमाते करा माझे साधू संत जीवलग साधू संत जीवलग गोबरे करा माझे गोबरे करा माझे गोबरे करा माझे गोबरे करा म्हणून आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग. आता जीवलगावर विस्तार देत नाही, टाइम संपत आला. समजून घ्या तुम्ही. जीवलग म्हणजे जीवाच्या लगत असणारी जी वस्तू आहे त्याला काय म्हणतात? जीवलग. जीवलग असणारा देव आहे. आपल्या आत्म्याच्या जेवढे जवळ कोणीच नाही तेवढा देव जवळ आहे. आणि देवापेक्षाही संत आत्म्याच्या जवळ असतात, त्याला जीवलग म्हणतात. जीवाच्या लगत असणाऱ्याला जीवलग म्हणतात. तो आता विस्तार देत नाही त्याचा. पण महाराज काय प्रार्थना करतात? गोमटे ते करा माझे. गोमट म्हणजे काय? गोमट म्हणजे काय? गोमट म्हणजे चांगलं. गोमट म्हणजे चांगलं. चांगलं म्हणजे भलं. आणि भलं म्हणजे बेस्ट आपल्या भाषेत. हो, बेस्ट. बेस्ट म्हणजे चांगलं. आणि चांगलं म्हणजे गोमट. आणि गोमट म्हणजे आता का चल देवा का 4 पासून याला दुसरा अर्थच नाही. गोमट चांगलं. आता आहे का चांगलं? चांगलं कसं राहते? चांगलं कसं राहते? चांगलं म्हणजे काय? नेमकं काय चांगलं? समजा एक जण म्हणलं महाराज शर्ट चांगलं शिवलं. मग हे शर्ट कसं झालं? तुम्हाला सहज म्हणलं हे शर्ट कसं झालं? चांगलं झालं. एक जण म्हणलं महाराज काय गोड चांगला मर्दंग वाजवला. मर्दंग कसा वाजला? चांगला. मग काय चांगलं शर्ट आहे का मर्दंग आहे? मला माहित नाही तुमच्या इथे जेव्हा काय होतं असेल त्यात पंगत. एखादं चांगलं झालं असेल बेस्ट आहे एखादं त्याच्यातलं. कोणी म्हणते वांग्याची भाजी लईच चांगली होती, लईच बनली होती, चांगली होती. मग मला सांगा तिथे तिखट राहते? वांग्याची भाजी कशी राहते? तिखट. मग का तिखट चांगलं आहे का वाजलेलं चांगलं राहतंय का कपडे चांगले राहतात? एक जण म्हणा नाही गाडी नवी घेतली चांगली गाडी आहे, गाडीचे टपर चांगली आहे. चांगलं म्हणजे काय हो? आता एका चांगलं म्हणजे दिसणार चांगलं नाही. जे बरं वाटतंय त्याचं नाव काय? चांगलं. बरं काय वाटतंय? बरं का म्हणून वाटतंय. राग मानू नका, मला कोण दिलं नाही बरं का. मग लग्न लय बिगिने झालं. एखाद्यानं कूलर द्याले, कोण काय द्याले, ते आले खुश होते. देणार नाही, घेणार नाही. पायातला बूट घ्यायला 1000 रुपये लागले. फुकट कूलर टेम्पो मध्ये, पिकअप मध्ये. एकदम चांगलं झालं रे, सोयरा चांगला मिळाला. म्हणजे कसा? याला टेम्पो भरून दिलं म्हणून सोयरा कसा झाला? चांगला झाला. आता काय सोयरा याला चावून पाहिला होता का चांगला आहे की कसा आहे ते? मग चांगल्याचा अर्थ असा आहे ज्याच्यामुळं सुख मिळते, आनंद मिळतो, त्याला आपण काय म्हणतो? चांगलं. आता ऐका, महाराज म्हणतात मला माझं चांगलं करा, गोमट करा. चांगलं करा म्हणजे कसं करा? जे तुम्ही केल्यानं मला आनंद वाटेल, मला सुख वाटेल असं करा. आता तुम्हाला प्रश्न विचारतो, परमार्थ आता कोणती महाराजांनी काय परमार्थ केला? असं माघारी आम्ही बोलत नाही, स्पष्ट बोललो. महाराज इथं लोणखुर्द धार म्हणून गाव आहे. लहानपणापासून भजने संगवाईच्या भजनाला जायचो आम्ही. मला ते ज्ञान्या म्हणत होते. त्या लोणखुर्दला गेल्यावरती एक एक शब्द 3-3दा म्हणायचे. मग नाही ना अशी हुसातली आम्ही म्हणायची ये नाही पोरं सोडून चाली म्हणायची. लय हौस होतं. मग कोणी आम्हाला चालत देत नसतं. एकदा या मोठ्या पांढरीला चाल म्हणायला गेलो, ते आमच्या भजन्यात पार्टिशन झालं. तेव्हा मला गाथा पिता काय कळाला नव्हता. उगाच येडा पसार. ते आम्हाला चाल दिला, आम्ही अर्ध्या कीर्तनात व्हायला गेलो. आम्हाला चाल दिली नाही म्हणून ते अहंकार भरलेला खचाखच. तसा ते लोणखुर्दला गेल्यावर महाराजाच्या पाठीमाग उभा राहिलो. नारदाच्या गादीवर खोटं बोलत नाही. मोगऱ्यासारखा आवाज ते सुटला होता सुवास महाराजाच्या शरीराचा. कोणाच्या? कोणजी बापूच्या. काय तुकोबाराय प्रमाण देतात. उदासीनाचा देह ब्रह्मरूप नाही पुण्य पाप लागत त्या नाही पुण्य पाप लागत त्या. याला चांगलं म्हणतात नाही का? बरेचसे तुकोबाराचे प्रमाण महाराज म्हणतात
मनासहित पालटे काय ध्यानी द्या आता. ध्यानी ध्याता पंढरी राया मनासहित पालटे काया. चांगलं करा म्हणजे काय करा. आता बघा संत महात्म्यांनी चांगलं केलं, जे काय केलं ते केलं. त्याच्या फोटो आपल्या आज घरात होता. कोणाच्या घराला 20 लाख लागले, कोणाच्या घराला कोटी लागले, कोणाच्या घराला 60 लाख लागले. पैसा याचा आणि फोटो कोणाची देऊच्या तुकाराम याचा का मावस भाऊ होता का त्याची फोटो लावाय तिथं. तेवढे पैसे घालून घर बांधलं आणि दर्शनी भागाला तुकाराम महाराजाचा फोटो, दर्शनी भागाला ज्ञानोबरायाचा फोटो, दर्शनी भागाला मोतीराम महाराजाला जागा फोटो. त्यानं त्याच्या आज्याच्या आणि पंजाच्या बेट्यानं फोटो लावल्या नाही, मग यायच्या लावल्या. कळाला असेल चांगलं काय. त्यांनी जे केलं ते काय आहे चांगलंय आणि हे सोडून जे केलं ते सगळं वंगळय. बघा थोडक्यात बोलतो, हे सगळं चांगलंय, बाकीचं अयोग्य आहे. संत एका जागी बसल्यावर विचार मंथन काय होते. ओरिजिनल भजने एका जागी बसल्यावर देवाच्या चर्चा होतात, है की नाही. संत एकांती बैसले सकळ शास्त्रार्थ शोधिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले, सिद्धांत काढिले निवडूनी, ते एक श्रीहरीचे नाम. आता पुढचं देतो. आमच्यासारखे कोणाच्या पोराला MBBS करायचे, कोणाला डॉक्टर करायचे, कोणाला कलेक्टर करायचे त्याच्या पोराला, आणि याला पोगळ आलेल्या वाशाच्या खोलीत राहायचे. कोण काय करील याला, की नाही. सजनो त्या चर्चा आहेत. मथारे रिटायर झालेले सत्ता सरल्या बोलवा एकदा इथं. मागं आलो होतो बघा इथं, कधी होतो बांधलेलं, आता फेल झाले. शाळा की काय होती वाटते इथं, कुठं होते किती होतं, एकदा आलो होतो. मला सांगा अशा चौकावर मतारे ज्यानं लय हावसानं शेत्या केल्या राव, संसार केला. लोकांचे याजानं पैसे काढू वावर घे, घर बांध, मेळ लाव, लेकराचे लग्न कर, युवाच्या तोंडात जेवढाला खरी साखरचा बोळा त्या युवाई भेटीत, असा हौसानं बिचाऱ्याने केलं. बुंदी छेरे नाही म्हणला लाडू बांधून करू. असे कर्जलेले एकदा बोलवा सगळे गावातले आणि मिटिंग घ्या त्याची. त्याला म्हणावं आज तुमची काय ते शाळेत काय राहते आनंदवारी काय, हा तुम्हाला फुकट खायला आहे. बिडी आवडणारा कोण असेल त्याला फुकट बिड्या, तोट्याला तोटे फुकट, चहा फुकट. एकदा आपला अनुभव सांगा आयुष्यातला कसा आहे ते. काय म्हणतील ते, अरा सत्यानाश झाला बापू असंच म्हणतील. काय म्हणतील तुमच्या मनाने काय म्हणतील. अरा तव्हा कळाला असतं ना, तव्हा जर कळाला असता सगळी काडी लावली असती रे. मात्र तव्हा कळालं नाही, त्याच्यातलं माया मनाला एकही निघणार नाही. लय आनंदात आमचा संसार झाला, लय आनंदात आम्ही राहिलो, असं एक अरा नाव काढू नको बापू. असेच म्हणणारे भेटतील. मला सांगा ते चांगलं जीवन झालं का. मग ते चांगलं झालं का, ते नाही चांगलं झालं. मग संतांचं जीवन कसं आहे, चांगलं आहे. याचा आता ऐका दुसरा अर्थ आहे त्याचा. ज्यानं आयुष्यामध्ये हित साध्य केलं त्याचं जीवन चांगलं आहे, आणि ज्यानं अनहित केलं त्याचं जीवन वाईट आहे, वंगळ आहे. म्हणून महाराज म्हणतात गोमटे ते करा माझे, गोमटे ते करा माझे, गोमटे करा माझे, गोमटे तुम्हासी. आता काय संपलं वेळ, आता माझं चांगलं करा. भार वजे तुम्हासी म्हणजे काय हो. आपल्या आयुष्यामध्ये संसारिक लोक जे असतात त्याच्याकडे भारही असतंय आणि वजही असतंय. आता जरा स्पष्ट बोलतो, हे भारण वज आहे ना असलेल्या वस्तूचं नसतंय, हे नसलेल्या वस्तूचा भार असतंय वजा असतंय. तुम्ही म्हणाल असं कसं आहे, हे येत आहे त्याला तर त्याच नाव संसार आहे. नसलेल्या वस्तू संसारात त्रास देतात आणि असलेल्या वस्तू त्रास देत नाहीत. बघा महाराज काय म्हणतात, हे भारण वज होतंय ते असलेल्या वस्तूचं नाही, नसल्या. आणि संसारात असं आहे, असलेल्या वस्तू सुखही देत नाहीत आणि दुःखही देत नाही संसारातल्या, त्या काहीच करीत नाही. माणसाचं कसं आहे, राग मानू नका बरं का, ज्ञानोबराय फार सुंदर वर्णन करतात. या समजा आता आम्ही म्हणले की नाही
आता होऊ नाही सहज म्हणालो मला म्हणालो त्याला म्हणा शर्ट घ्यायचं एकदा चांगलं. ते मला पूर्णला भेटत नाही नांदेडला गेलो. ते म्हणलं तिथं काला घेतो रे लातूरला लई बेस्ट आहे दुकान होते तिथं गेलं शर्ट आणलं आणि शिवून आणलं बरं काय महाराज तुम्हाला म्हणालो मी. मग ते शर्ट आणल्यावर त्याला इस्त्री केली त्यानं असं घातलं 2 रोज असं जपत आहे त्याला लई जपत आहे. मागा मुलीचं शर्ट हौसनं आणलं म्हणते 3ऱ्या दिवसाला की नाही सोड्यानं धुवा म्हणतंय नाही तर मातोडीनं धुवा नाही तर साबणानं धुवा या त्याला इस्त्री करीत नाही. मग ती गेला मिटलं त्याची ती हाऊस जी होती की नाही ती मिटली. राग मानू नका आमच्या सारख्याला कवा काढून भेटू नये अवताला आणि त्याला भेटाव कार एखादी. तुमच्याकडे काय आमच्या गावात घालता बरं पाराला येणे ते कारवाली आणलेली कारवाले प्याज वाटवाले ते कार आणताय काय ते पेढे बिकानेरून हो घरी नाही कसे होतात कॅलनाच्या पाण्याचे म्हणून तिकून पेढे आणायचे त्या मंदिराला येडे घालायचे त्या कारीचे लोकाला पेढे घ्या म्हणायचं. ही अंतावाळी पेढे वाटीत या माते इकतावाळी गावात सुद्धा सांगत नाही आपली गाडी इकली म्हणून माहिती की नाही. हे मला काय म्हणायचंय विज्ञानाची भाषा आहे नवा असल्यावर त्याचा आपल्याला आवड असते आणि ती आवड प्रतियोगिता त्याची कमी होते आणि ती कुचकामी ठरते. संसारात तसंच आहे जे मिळालं ना त्याच्याकडे पाहत नाही ते मागे टाकते मग दुसरीकडे जाते. मग ते मिळाल्यावर मग आनंद व्हावी ते मिळाल्यावर पुन्हा त्याला जमा करते देते मागे टाक बिघडून गेलं मग ते मग तिकून येते. सहज म्हणालो आता तुम्ही कोण घर मी काही नाही एकच तिथं पूर्ण मी 2 खोल्या बांधल्या दुसरं नाही बांधलं. मग ते लोक काय करतात इंजिनियरला बोलून खिडक्या बांधितात खिडक्या दरवाजे कोणाकडे काय आणि 2 वर्षाला म्हणतात अरा तेव्हा कळालं नाही रे खिडकी इथं नसाय पाहिजे खिडकी इथं पाहिजे होती. त्यानंच बांधलेलं राहते त्यानंच बांधलेलं त्यानंच नकाशा काढलेला त्यानंच हिस्सा पाहून खिडकी काढली आणि 2 वर्षाला तेच म्हणते खिडकी इथं बरी नाही इथं पाहिजे. मग काय करते ते मिस्त्रीला बोलिते ती पाडीत आहे आणि इथं काढीत त्याचं पोरग म्हणते बाबा येडा इकून सूर्याचा प्रकाश नाही करे खिडकी इकून पाहिजे होती ते त्याला बंद करते. सहज म्हणाल बघा हे काय होतं असं का होतंय आज आवडणाऱ्या वस्तूचा आवड उद्या राहत नाही. मला सांगा तसंच आहे इथं आपण असलेल्या वस्तू सुखी नाही दुखी नाही नसलेली वस्तू आपल्याला पाहिजे आणि ती माणसाला त्रास देते. स्पष्ट बोलालो मये जे दाभाड बसली ना मी तुम्हाला म्हणी नाही हे असलेल्या वस्तूच्या त्रासानं नाही नसलेल्या वस्तू कशा मिळाल्या नाही म्हणून दृष्टांत देतो माहित असेल सर्वांना आणि चिंतनाला पूर्ण असं आमच्यासारखं होतं नोकरी नाही शेती नाही काही नाही. आता काही लोक राहतात कुठे गेलो तर पुण्याला गेलो कोणी अंगाव घेऊ नका. मी आळंदीला तिथे एक मुलगी आमची शिकायला मारताला माहिती मी तिच्याकडे जातो वारी होती सगळंच होतंय म्हणून तिथं गेल्यावर आमच्या गावचं एक शेजारी म्हणू लागलं साहेब आपला मुलगा गेला की पुण्याला ते मला म्हणायचं. मी म्हणलं बरं झालं बाचा पगार नाही सध्या 14 आहे म्हणला नंतर वाढवून देतो म्हणले. आता कुठं यालाही माहित नाही तिथं गेलो मी त्या आळंदीच्या पुढे निघून गेलो तिथं ते मुकुंदराज चौकापाशी तिथं तर ते बिल्डिंगचं काच पुसाले असं पुण्याला जाऊन आमच्या शेजारचं पोरग म्हणलं अरे पुण्याला नोकरी लागली तू काच पुसाले आनंदा कोट आणा तुम्ही आल्या का ते उतरलं म्हणला काय नाही असं मी काय करा काय नाही म्हणलं काच पुसालो म्हणलं कवापासून आलं तसं हेच करावलो म्हणलं आलं तसं काय करालो हेच करालो माय बापाला वाटलं नोकरीला लागलं का आणि ते पोरीचे बापा येडे नोकरी म्हणाले. आता ते काच पुसाळी पोरग पुण्याला ड्युटी करावी काय कमाल काय अवघड झालं सगळं का जगाला तपास नाही. तसं एक असं ज्याकडं होतं म्हणजे काहीच नाही त्याला नाही लग्न झालं मग पोराला वाटलं वा शिकले सवरलेले करून खाई म्हणून त्याला काय केलं मी भार आणि ओझं बोलालो कोणतं भारण कोण त्रास देते त्याला प्रमाणे देतो. मग ह्या दोघांना ठरलं ते त्याच्या मालकीला म्हणलं नाही लग्न झाले जाऊ दे ना म्हणा इथं काय होईना जाऊ पुण्याला म्हणा आपल्याला काय द्यायचं जायचं काय टिकटाला पैसे काय पुण्याला म्हणा बंबईला म्हणा असं ते गेलं पुणे उदाहरणार्थ पुण्याला गेलं निघून. मग पुण्याला गेल्यावर तिथं मग ते काम वगैरे शोधू लागले ते विठाल पैसे राव कुठं. मग याने केली खोली या दोघांमध्ये एकच खोली नसलेला त्रास द्या मी याच्याबद्दल बोललो. मग ते एक खोली केली आता ते किराया द्यायला डबल रूम केली एकच रूम केली. मग आता पलंग नाही तर भाडं जास्त लक्झरीला काढा म्हणून त्यानं काय केलं ते हुशार होतं अकलबादशी होतं त्यानं रानातून जाऊन येड्या बाबळचे काटका आणली 4 असे काटकं खुट आणि त्याला दोऱ्यानं बांधून लाकडं बांधून गोदडे नेलेले झोका बांधून वरी 2 जण झोपायचे कशावर त्या बाजूवर त्या केलेल्या हो लाकडाच्या मग ते झोपायचे. मग आता ते दोघापुरतं एवढंच झालेलं. मग हे बसल्या जागी उगच म्हणला होय जर पोरग झालं तर ती म्हणा मग झाल्यावर पण तसं न वय म्हणला आता जागा एवढी
नेमके दोघ आपण आणि ती आली मग त्याला कुठं झोपव ती म्हणजे होय झाल्यावर पाहू तसं न होय म्हणला पावसाळा येण्याच्या आधीच नियोजन लावावं लागतं कोण्यावर काय पेरायचं कुठं काय करायचं ठिबक कोणत्याला करायचं हे औंधाचा ऊस निघाल्या भनू कोणत्या घ्यायचा तुम्हाला कळू द्या बारकं नेमकं मला काय म्हणायचे हे नियोजन आधीच राहते म्हणला ती त्याला काय म्हणला देवानं ते आलं म्हणा तर 9 महिन्यात आपल्याला त्याला सांभाळावं लागते म्हणला मग ती म्हणली काय नाही म्हणली मग कसं करावं आता हे हिलाय काय म्हणाय ना आता त्याला काय म्हणा बापानं पदराला बांधलं कसं कारण करता काय ते कसं कराय ना निबर बोटाचं मग ते त्यावेळेला ते काय म्हणलं मग त्याची मालकीन म्हणली लई नाद लागल्या कसं काय नाही म्हणली झोपाय काय अवघडे म्हणली ईदभर तुम्ही पलीकडे सरकायचं ईदभर मी पलीकडे सरकायचं मध्ये आलं मग झोपत ते मला मग जागा किती राहील बघा की म्हणली किती राहील मग हे ईदभर इकडे सरकला आणि हे ईदभर इकडे मग आली गातावर त्या लाकडाच्या येळ्या बाबळ्याच्या मग आता त्या पोराला सोडी जागा कोणला जागा सोडी ती ध्यानात ठेवा हा ह्याचं नेमकंच लग्न झालं होतं मग ते जागा सोडल्या मग ते बसलं झाले का ते ताणून झोपली दोघं इकडे ते म्हणला हे बराबर आहे मग कोणाला 4 पोरी 2 पोरं कोणाला 3 पोरी न जाणू एखादं देवाला वाटलं की याला देवा दुसरं पोरग तर मग ती म्हणली आता जाऊ द्या झोपा म्हणजे काय करायचं आपल्याला झाल्यावर बघून तसा नवय म्हणला मी तसा माणूस ना मला गणिताचा माणूस आहे म्हणला मी तसं नसतंय आपलं म्हणजे मग अजून बघ तुम्ही एकड सरकाय मी ईदभर एकड सरकी ती मग आता ती आखरी कडला आली की ते म्हणला 2 पोरं झाले बाबा मात्र कुळाचा उद्धार कराय पोरगी लागते म्हणला जर पांडुरंगाच्या मनात आलं त्यानं जर पोरगी दिली मग कसं करा ती म्हणली झाल्यावर पाहून घेऊ खोली बदल तसं नव्हे म्हणला खोली बदला रुपये कुठत म्हणला आपल्या रुपये येईलशी म्हणला याच होई ना म्हणला आता मग कसं करा ती काय म्हणली मग सारखा पलीकड म्हणली जरा मग हे 2 आणि ती कालटी एक म्हणली 3 ते दोघही सरकले ते लाकडं होती लाकडावून येड्यावर आज गुलून खाली पडली कमरावर ती इकून खाली पडून ती मी काय दवाखाना करायला नव्हतो याच टंगडं मोडं कोणाची कंबर गेली कोणाची मनी गेली कोणाची बॅक पडली काय होता गॅप पडली मग आता यायला जगा मुश्किल की हो यायला दवाखान्यात कोण न्या मग ते शेजारी पाजारी आले आलड ते हाड मोठा अवघड असते सुजत कळ लागती लोक धावले दवाखान्यात नेले मी काय गेलो नाही बरं बोलाय त्याला ते दवाखान्यात नेलं आता तुम्हाला प्रश्न आहे यायचे जे हाड मोडलेले खरे की खोटे हाड मोडलेले खरे की खोटे खरे बर कोणासाठी हाड मोडली यायची सहज म्हणालो हाड कोणासाठी मोडली लेकरायसाठी याची हाड कोण मोडली लेकराईने मोडली कोण्या खोट्या झालेल्या नाही हो न झालेल्या लेकराने याच्या कमरा मोडल्या आणि तुम्ही का मग नाराज व्हाल्या मग झालेले पोरं मोडते त्याच्यात काय नवले फार न झालेले कमरा मोडतात झालेले तर मोडतील म्हणून दुःखच नाही त्याच्यात इठल सुखा आणि इठल दुखा मला सांगा आता ऐका हे असं का होतंय याचं कारण आहे संसारामध्ये आशा आहे संसारामध्ये काय आहे आशा आहे आशा ही तरुण झाली की तिला कोंब निघतात ऊस कसा फडावते दुमारचा खोडियाचा आपण मग त्याला आर्य निघतात तसं या आशेला कोंब निघतात एका कोंबाचं नाव आहे कल्पना एका कोंबाचं नाव काय आहे कल्पना आहे मग ही कल्पना नसलेल्या वस्तूचं वजन डोसक्यावर आणून ठेवते मला इथं याचं होतं महाराज म्हणतात नाही त्याची घेता होईल दुरी निज पंत संसार असा नसलेल्या गोष्टी छातीवर घेण्यासाठी ज्ञानोबाला ओवी देतात देखे पुढिलाचे ओझे अरे का पुढिलाचे ओझे आपुले माथा जरी घ्यायचे तरी कान दटीजे धनुर्धरा ऐशियाचा सोस होता महाराज म्हणतात झडो आता पदर कल्पनेची बाधा न हो कोणे काळी 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 ही संत मंडळी सुखी असो ही संत मंडळी सुखी असो ही संत मंडळी सुखी असो कल्पना ही कल्पनेची बाधा संसारिकाला परमार्थ करू देत नाही हिचं भारे असतंय आणि हिचा
ओझे असतं म्हणून भार ओझे. कल्पना आणि अविद्या येणे झाला जीव. कल्पना आणि अविद्या या दोघांचं मिश्रण झालं की जीव तयार होतो. आणि ह्या बाजूला गेल्या भक्ती आणि वैराग्य एका जागी झालं तिथं शिव प्रगट होत असतो. महाराज म्हणतात हे संत मायबाप, म्हणून गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी मी मोकळ्या मनानं आलेला आहे, नाही का. तुका म्हणे सोडिल्या गाठी, 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 दिली मिठी पायाची, दिली मिठी पायाची, गोमटे करा माझे, गोमटे करा माझे. साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी रामकृष्ण हरी तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायासी गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली करविली तैसी केली कटकट वाकुडे का नीट देव जाणे रामकृष्ण हरी. या चिंतन सहज मोकळं बोलता बोलता शब्द बाजूला गेला असेल टाकून द्यावा.
चांगले शब्द असतील, काही संतांचं वर्णन वगैरे काही चांगली शब्द आली असतील, मोतीराम महाराजांचे शब्द होते त्यांना समर्पित करा. महाराजांनी 9:45 काय 9:11 पर्यंत म्हणले होते, 35 वगैरे मिनिटं झाले. जर जास्त वेळ झाला असेल तर त्याच्याबद्दल क्षमत्व. तरी महाराजाला म्हणलं सर्दी पडसं झाले, खोकलं झाले, भागू द्या ना, काहीतरी करा. ते म्हणले नाही यावं लागते. म्हणून येऊन असं बोलता बोलता स्वराच्या बाजूला गेला असेल, क्षमत्व असावं. आवाज जरा उंच पट्टीचा आहे, कोण्या स्वरातला नव्हे, हा कुठंच बसत नाही. तुम्हाला ऐकायला त्रास गेला असेल आता 1.5-2 घंटे, त्याच्या त्रासाचा जबाबदार मीच आहे. तो झालेल्या अन्याय क्षमा करा. आणि झालेली सेवा, चांगले शब्द असतील तुम्हाला संत मायबापांच्या चरणी समर्पित करतो. मोतीराम महाराजांच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी समर्पित करून चिंतनाला याच जागी पूर्ण राम विठ्ठल जय जय.